भाजप युवा मोर्चाच्या विनयभंगाच्या प्रकरणात आता FIR झाला आहे. आपल्यासोबत तक्रारदार अभिनेत्री मैथिली जावकर आहे. मैथिली, मथुरेत जी घटना घडली आणि त्यानंतर त्याचं राजकारण जे झालं, असं काही होईल असं वाटलं होतं पत्र लिहिताना? नाही, असं खरंच नव्हतं वाटलं. म्हणजे एवढं राजकारण होईल असं खरंच वाटलं नव्हतं. कारण ते जे पत्र लिहिलं होतं ते मी फक्त इंटरनल आशिषजी शेलार, आमचे मुंबईचे जे बेसिकचे अध्यक्ष आहेत, त्यांच्यासाठी लिहिलं होतं. आणि ते सुद्धा कसं की सगळी काय गोष्टी झाल्या आहेत त्या एक लाईनअप आपण म्हणतो ना, त्यांना फक्त द्यायला की बाबा हे सर झालेलं आहे, यासाठी फक्त मी घेऊन गेले होते. ते मीडियात कसं लीक झालं मला खरोखर माहिती नाही. आणि असा काही हेतू नव्हता माझा की मीडियात ते यावं, इतका बवाल व्हावा, असं कसं वाटेल ना कोणाला. भाजपमधल्या मोठ्या नेत्यांच्या राजकीय कलहातून, त्यांच्या अंतर्गत वादातून हे पत्र लीक झालं किंवा प्रसारमाध्यमांकडे गेलं अशी चर्चा आहे. तुम्हालाही असा संशय आहे? नाही, असं काही वाटत नाही मला. पण मला खरंच माहिती नाही हे कसं लीक झालं. कारण हे लीक व्हावं असं मला 1% सुद्धा वाटत नव्हतं, नाही तर मी लिहिलंच नसतं. तुम्ही ज्याच्यावरती आरोप करताय गणेश पांडेवर, पण तो गणेश पांडे वेगळीच थेअरी मांडतोय. तो म्हणतोय मला फसवण्याचा डाव आहे आणि मैथिली खोट्या बोलतायत. नाही, मुळात गणेश पांडे यांना फसवून मला काय मिळणार? आम्ही काही पॉलिटिकल कॉम्पिटिटर्स नाही आहोत. त्यामुळे त्यांचं पॉलिटिकल करिअर संपवून मला काय मिळणार आहे? आणि असं जर स्कूप उभी करणारी मी मुलगी असते तर मी इंडस्ट्रीत म्हणजे अभिनेत्री म्हणून जवळजवळ 24 वर्ष काम करते. मी 1992 साली प्रोफेशनल ॲक्ट्रेस झाले. म्हणजे पहिली फिल्म मी साईन केली, शांतीने केली क्रांती. त्या फिल्ममध्ये मी 3rd लीड हिरोईन होते. ती 1992 साली मी केली. पहिल्यांदा मी तो फिल्मचा कॅमेरा फेस केला. त्यानंतर आज तागायत मी अनेक नाटकं, सिरियल्स, फिल्म्स केल्यात. मग माझा जर तसा स्वभाव असता की काहीतरी स्कूप आणि इश्यू करायचा, कोणावर तरी काहीतरी खोटे नाटे आरोप लावायचे आणि पब्लिसिटी मिळवायची, तर हे मी 24 वर्षात केलं असतं ना. हो, एवढी वर्ष काय थोडी थांबले असते. गणेश पांडे इतका वाईट वागला की तुम्हाला पत्र लिहावं असं वाटलं गणेश पांडेच्या विरोधात आणि त्याच्याच विरोधात विनयभंगाची तक्रार करावीशी वाटली? नाही, मुळात विनयभंगाची एका कसली तक्रार आहे मला माहीत नाही. कारण त्या कायदेशीर बाबी असतात, त्यांचे काही असे टर्म्स आपण म्हणतो ना, ते शब्द असतात. तर ते कायदेशीर शब्द त्याला काय आहे मला माहिती नाही. पण जे काय घडलं होतं त्याने मी पहिले शॉक्ड होते. तर मी कुणालाच दाखवलंच नाही की तिथे काही झालं आहे. मी अत्यंत नॉर्मल वागत होते. जर ठरवलं माणसाने की आता ही गोष्ट मला लोकांना दाखवायची नाही आहे, तर ते स्ट्रॉंग माणूस करू शकतो. मथुरेत मला हा काही इश्यू काढायचा नव्हता. याचं कारण एकतर आमची नॅशनल लेवलची कार्यकारिणी होती. मला सांगा, मथुरेत जर हे मी बोलले असते तर काय झालं असतं तिकडे? इथे काय झालं आहे महाराष्ट्रात बघा आता कळल्यावर. तर मथुरेत म्हणजे नॅशनल लेवलला, तिकडे इंडिया दुसऱ्या राज्यात, तिकडे तर समाजवादी पार्टीचे सरकार आहे. म्हणजे काय झालं असतं तिथे विचार करा. ऑल ओव्हर इंडिया हे सगळं झालं असतं आणि मला ते नव्हतं करायचं. मला त्याचं राजकारण नव्हतं करायचं म्हणून मी तिथे बोलले नाही. आणि मी मुंबईला आल्यावर विचार केला की कंप्लेंट करू की नको. हा विचार करण्यात मला 8-10 दिवस गेले. पण तिथे मी अत्यंत नॉर्मल वागले. मथुरेला जी घटना घडली त्याच्याविषयी तुम्ही 10-15 दिवसांनी पत्र लिहून दाद मागितली आणि ते पत्र म्हणता व्हायरल झालं. आता गणेश पांडे असा म्हणतो आहे की मग तेव्हाच का तक्रार केली नाही? तेव्हा ते आमच्यासोबत राहिल्या, आमच्यासोबत त्यांनी कार्यक्रम पार पाडला, मुंबईला गेल्या, मथुरेवरून मुंबईला आल्या, तोवर त्या काही बोलल्या नाहीत आणि आता ते राजकारण करतात. सगळ्यात पहिली गोष्ट, आमच्याबरोबर राहिल्या म्हणजे प्रोटोकॉलनुसार त्यांच्याचबरोबर राहायला लागणार होतं. याचं कारण मी मुंबई पदाधिकारी आहे. सगळे लोक आपापल्या ग्रुप बरोबरच राहत होते आणि तसंच राहायचं होतं. तेच बांधील होतं. म्हणजे मुंबई टीम एकत्र राहिली, जिल्ह्याच्या ज्या टीम्स आहेत त्या जिल्हा वाईज राहिल्या, विधानसभेच्या विधानसभा वाईज. म्हणजे जसे पदाधिकारी आहेत ते प्रोटोकॉलनुसार आपापल्याच ग्रुपबरोबर राहिले. आणि त्यातून मला जरी असं वाटलं असतं की मी मुंबई पदाधिकारी आहे तर चला माझ्या जिल्ह्याच्या टीममध्ये जाऊया, तर माझ्या जिल्ह्याच्या टीममधनं एकही मुलगी आली नव्हती. नंतर माझे जे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत दीपक भाई म्हणजे विद्याताईंचा मुलगा, ते पण आलेले नव्हते मथुरेला. तर मी माझ्या जिल्ह्याच्या टीमबरोबर जाऊन कशी राहणार मला सांगा बरं? ते तो काय महाराष्ट्र आहे का? ते मुंबई पुणे आहे? मथुरा म्हणजे तुम्हाला माहिती आहे UP बिहारमध्ये एखादी बाई जाऊन एकटी राहू शकते का कुठे? तिला लोकांबरोबरच राहायला पाहिजे. किंवा मला राग आला आणि मला वाटलं आत्ताच्या आत्ता मी जाणार, मी उठले आणि गेले, असं करू शकते का मी? मथुरेतनं अशी येऊ शकते मी? माझ्या हातात तिकीट होतं, सगळ्यांची तिकीटं एकत्र होती, तर मला त्यांच्याचबरोबर येणं भाग आहे. ज्या बोगीमध्ये ज्या कुपेमध्ये मला बसायला सांगणार की ही तुझी सीट, तिथेच मी बसणार ना. माझ्याकडे पर्याय काय होता दुसरा?
आणि जर मी तिकडे कंप्लेंट करणार नाही आहे तर तिकडे मी काय करू, काय रडत बसू 3 दिवस? पण हे जे आहे ना की बहुत हस रही थी, नाच रही थी, असं काही झालं नाही. मी अत्यंत नॉर्मल होते. म्हणजे मी काय फार रडूनही दाखवलं नाही किंवा मी फार हसत हसत फोटो काढले असेही नाही. माझे सगळे फोटो बघा, मी नॉर्मल उभी आहे आणि मी जी फोटो काढते ते लोक माझे फोटो काढतायत. मी नव्हते कोणाला सांगत अरे सुनो मेरी फोटो निकालो, सुनो, असं करून मी लोकांना नाही बोलवलं. डान्स म्हणजे मी काय कुठेतरी नाचत होते असं नाही. तिकडे रेग्युलर सांस्कृतिक कार्यक्रम होते 5 तारखेला संध्याकाळी. त्याची आम्ही प्रॉपर तालीम केलेली. तो डान्स मी कोरिओग्राफ केला होता. मी स्वतःही त्यात डान्स करत होते आणि माझ्याबरोबर दुसरी मुलं 8-9 मुलं त्याची 10 दिवस रिहर्सल करत होती. मग माझ्या बाबतीत हे जे काय झालं आहे म्हणून त्यांच्या 10 दिवसाच्या मेहनतीवर मी पाणी टाकू का आणि मी सांगू नाही मेरा कुछ प्रॉब्लेम हो गया मैं डान्स नहीं करूँगी, असं कसं करणार? शो मस्ट गो ऑन. मी ॲक्ट्रेस आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या ॲक्ट्रेसमध्ये एखाद्याचे वडील गेले, आई गेली तरी संध्याकाळी येऊन प्रयोग करतात किंवा शूटिंग असेल तर कंटिन्यू करतात. तर हे सगळं झालं आहे आणि हे जर मी कंप्लेंटच करणार नाही आहे आणि मी असं दाखवते की सगळं नॉर्मल आहे, मग मी डान्स का नाही करणार? तिथे जर 10 दिवसाची तालीम केली आहे तर परफॉर्मन्स करणार. तो मी केला तिथे. तुम्ही पत्रामध्ये घटनेचं वर्णन केलेलं आहे आणि त्यावरनं असं अनेकांना वाटतं की तुम्ही स्वतःला कशाबशा वाचवण्यात यशस्वी झालात. खरंय, अतिप्रसंग होऊ शकला होऊ शकला असता. हे नेमकी खरंय. ती काळ रात्र कशी होती, कशी काढली आणि काय मनावर दडपण होतं? मनावर प्रचंड दडपण आलं होतं, पण देव माझ्याबरोबर होता आणि मला तेवढी देवानी शक्ती दिली की मी स्वतःला तेवढी वाचवू शकते. आणि ॲक्च्युली हाच विचार मी नंतर केला जेव्हा कंप्लेंट केली की मैथिली तू वाचलीस, तू स्ट्रॉंग होतीस म्हणून तू हात झटकू शकलीस, तू समोरच्याचा हात पिरगळू शकलीस. पण तुझ्या जागी एखादी नाजूक साजूक मुलगी असती, घाबरून जाणारी असती. मुली अक्षावेळेस घाबरून जातात आणि सरेंडर होतात. तर सरेंडर होणारी मुलगी जर असती तर तिचं काय झालं असतं? मग आता तू काय वाट बघतेस का की उद्या दुसऱ्या एखाद्या नवीन आलेल्या मुलीच्या बाबतीत हे होणार आणि मग तुझ्या कानावर आल्यावर तू म्हणणार ओ माझ्याही बाबतीत तसं झालं होतं मथुरेत, असं सांगणार का नंतर? काय मी वाट बघते हे होण्याची पुन्हा? मी आधी कंप्लेंट केली नाही कारण मला भीती वाटली की एका एवढ्या मोठ्या माणसाला मी डायरेक्ट शत्रू बनवणार. कंप्लेंट करणार म्हणजे शत्रू होणारच ना. गणेश पांडे इतका मोठा आहे? डेफिनेटली. म्हणजे त्यांच्याकडे त्यांच्या पाठीमागे त्यांचे जे समर्थक आहेत, मसल पॉवरही आहे, मनी पॉवरही आहे. मसल पॉवर आणि मनी पॉवर आहे याचा अनुभव आला आहे. तुम्हाला धमक्या येत आहेत असं तुम्ही म्हणताय. नेमका या धमक्या कशा प्रकारच्या आहे, कुठून येत आहेत, काय येत आहेत आणि तुम्ही पोलिसांना हे सांगितलं आहे का? पोलिसांना मी सांगितलं आहे. मी स्नॅपशॉट काढून फेसबुकवरच्या ज्या धमक्या येत आहेत आणि जे माझ्याबद्दल घाणेरडं बोललं जातं आहे, हिला रस्त्यात मारलं पाहिजे इथपर्यंत झालं आहे. इसको रस्ते में मारना चाहिए पब्लिकली, इतकं माझ्याबद्दल आता बोललं गेलं आहे. तर ह्या धमक्या समजू ना, नाही तर काय समजू? मैथिली, मथुरेला ही घटना घडलेली आहे त्यामुळं चौकशीची व्याप्ती ही मथुरेपर्यंत आहे. उद्या जर का ही चौकशी करायची झाली आणि जसं विधान परिषदेच्या सभापतींनी निर्देश दिले की वरिष्ठ महिला IPS अधिकारी रश्मी शुक्ला तुमचा जबाब नोंदवतील, तर त्यामुळं ते पण पुढच्या कार्यवाहीचा भाग आहे. त्यामुळं तुम्हाला हे सगळं फेस करायचं आहे. नाही, फेस करीन, मला फेस करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण हे जे सगळं घडलं हे मला करायचं नव्हतं किंवा जे काय हे सगळं पॉलिटिक्स केलं गेलं ह्याचं नंतर ते मला नव्हतं करायचं आणि म्हणूनच मी आधी FIR केली नव्हती. कारण FIR केली की हे बाहेर पडणार प्रकरण. बघा, हे आमच्या पार्टीचं इंटरनल प्रकरण होतं, इंटरनल मॅटर होतं. ते इंटरनली सॉल्व करावं असं मला वाटत होतं की फक्त वरिष्ठांना सांगावं हे असं असं झालेलं आहे, बाबा तुम्ही त्याला ओरडा, त्याला समज द्या की हे वागू नको, हे चुकीचं आहे. म्हणजे काय की उद्या दुसऱ्या मुलीच्या बाबतीत असं होऊ नये, एवढीच माझी इच्छा होती. मला त्याचा काय बदला घ्यायचा आहे, त्याला मला संपवायचं आहे असं काहीही नव्हतं. म्हणजे मैंने उसको कैसे करके दिखाय वगैरे असं काही नाही आहे माझ्या डोक्यात. माझी पर्सनल त्यांच्याशी काही दुश्मनी नाही. याचं कारण मी कुठल्याच लॉबीची नाही. तुम्ही पत्र लिहिलं, पत्र मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना लिहिलं, ते पत्र लीक झालं, प्रसारमाध्यमांकडे गेलं. त्यानंतर पक्षानं कार्यवाही केली. कारवाई काय केली तर गणेश पांडेची हकालपट्टी केली, त्याचं प्राथमिक सदस्यत्व रद्द केलं आणि भाजप युवा मोर्चा मुंबईची कार्यकारिणी बरखास्त केली. पक्षानं या प्रकरणावरती पडदा टाकण्याचा पूर्ण प्रयत्न केला. नाही, एक मिनिट, कार्यकारिणी म्हणजे आमची टीम जी बरखास्त केली ती या प्रकरणामुळे नाही केली. ते एक वेगळं दुसरं प्रकरण झालं होतं, इंटरनल काही मारामारीचं, त्याच्यामुळे बरखास्त केली. माझ्या प्रकरणामुळे कार्यकारिणी नाही, टीम नाही बरखास्त केली. पण तरीसुद्धा
गणेश पांडेची हकालपट्टी करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला असं तुम्हाला वाटत नाही? नाही, त्यांनी मला विचारलं ना. मला आशिषजींनी, सुनीलजी कर्जतकरांनी विचारलं की मैथिली तुला काय पाहिजे, अजून तुला पाहिजे ते सांग, आपण ते करूया. तर मीच त्यांना सांगितलं की नको बास, पोलीस कंप्लेंट नको, मला FIR करायची नाही आहे आणि हे आपण बाहेर नको नेऊया. हे पार्टीचं इंटरनल मॅटर आहे ना, हे पार्टीतच राहू दे. त्यांनी विचारलं मला, मी स्वतः नाही सांगितलं. मैथिली जावकर ह्या गप्प बसल्या, 2 दिवस गप्प बसल्या. पण जेव्हा त्यांना चीड आली कधी, जेव्हा गणेश पांडे हा प्रसारमाध्यमांकडे गेला, मैथिली जावकरचा फोटो दाखवून त्यांनी बदनामी करण्याचा प्रयत्न केला, स्वतःवरचे आरोप झटकण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मैथिली जावकर जागी झाली. गणेश पांडेनं हे जे पाऊल उचललं, त्यांनी का उचललं असावं? तोही तुमच्यासारखाच पक्षनिष्ठा घेऊन या पक्षात आलेला आहे, त्याचंही संघाचंच बॅकग्राऊंड आहे. नाही, त्यांचं संघाचं नाही, म्हणजे ते RSSमधले नाही आहेत. माझे वडील RSSचे होते, त्यामुळे मला RSSचं बाळकडू मिळाले, RSSच्या विचारांचं. ते RSSमधले नव्हते. पण ते पक्षनिष्ठा बाळगून तर होते. भाजपनं त्यांना युवा मोर्चाचा मुंबई अध्यक्ष केला. हो, नाही, मग ते प्रसारमाध्यमाकडे येऊन एका मराठी मुलीची बदनामी करू शकतात. त्याला कोणाची चिथावणी नव्हती असं वाटत नाही? अध्यक्षपद रद्द झालं, त्यांना प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा द्यायला लागला. मग कदाचित त्यांना असं वाटलं असेल की आता माझं पॉलिटिकल करिअर संपतंय, तर एक शेवटचा प्रयत्न काय करून बघूया, तर मैथिली खोटी आहे असं तिला खोटं पाडूया. आणि आय विटनेस जे आहेत ते सगळे त्यांच्या बाजूनी आहेत. मुळात ती त्यांची सगळी माणसं आहेत आणि मुळात त्यांची सगळी माणसं त्यांच्याबरोबर होती, म्हणूनच इतकी वागायची त्यांची हिंमत झाली. त्यांना माहिती होतं मी आत्ता भाणेरडा जोक मारतोय, मी काही अश्लील बोलतोय, पण आजूबाजूला जी खिकी करतायत ही सगळी माझी माणसं आहेत. यातला एकही उद्या जाऊन कंप्लेंट करणार नाही, किंवा जर मैथिलीने कंप्लेंट केली तर त्यातला एकही उद्या तिच्या बाजूने उभा राहणार नाही, याची त्यांना 100, 200 ने 500% गॅरंटी होती. म्हणूनच माणूस असा वागू शकतो ना, नाही तर काय हिंमत करेल कोण? मैथिली, मथुरेला जी घटना घडली तेव्हा आय विटनेस किंवा साक्षीदार किंवा प्रत्यक्षदर्शी म्हणून नेमके किती लोक होते? आणि तुम्हाला सुद्धा एक रूममेट मुलगी होती, तिचा उल्लेख तुम्ही पत्रात केलेला आहे. ती तुमच्या बाजूनं उभी राहणार नाही असं तुम्हाला वाटत नाही? नाही, मुळात ती घाबरती आहे. म्हणजे तिने या सगळ्या गोष्टी नंतर माझ्याकडे ॲडमिट केल्या की मी घाबरते म्हणून मी बोलत नाही. दुसऱ्याच दिवशी सकाळी उठल्या मी तिला विचारलं की प्रियदर्शिनी, काल जे काय झालं रात्री, आपण त्याबद्दल काय करूया? नको मॅडम, नको, जाऊ दे असंच तिने करायला सुरुवात केली. मला लक्षात आलं ही घाबरट आहे आणि ही नाही बोलणार. मग आता ही जर आय विटनेस बोलणार नाही आणि बाकीचे आय विटनेस जर सगळे त्यांच्या बाजूने आहेत, तर मी एकटी काय कंप्लेंट करू मथुरेत? आपण पुन्हा गणेश पांडेवर येऊ. गणेश पांडेनं तुम्ही ज्या पद्धतीनं पत्रात लिहिलं आहे, खूप अश्लील भाषा वापरलेली आहे, अश्लील चाळे केलेले आहे, अश्लील वर्तन केलेलं आहे. आणि गणेश पांडे आता साफपणे मीडियासमोर येऊन हे सगळं नाकारतो आहे. तर तुम्ही पोलिसांकडं काय दाद मागितली? नाही, मी दाद नाही मागितली. मी जे काय घडलं आहे ते पोलिसांना सांगितलं, हे असं घडलं आहे. आणि मला आता धमक्या यायला लागल्यात फेसबुकवरनं, तर प्लीज मला तुम्ही निदान ही FIR नोंदवून घ्या आणि असं तरी प्रोटेक्शन द्या की माझ्या हातात बाबा हे आता एक कंप्लेंट आहे, कंप्लेंटची कॉपी आहे. म्हणजे उद्या जर माझ्यावर हल्ला झाला तर माझ्याकडे प्रूफ आहे का बाबा मी कंप्लेंट केली होती. एक्झॅक्टली याच मुद्द्यावरती तेव्हापासून यायचं होतं की मी कंप्लेंट केली, पण पक्षाला गरज वाटली नाही की तुमचं पत्रच तक्रार घेऊन. राज्य सरकारमध्ये सत्ताधारी पक्ष हा भाजप आहे. भाजपला पण असं वाटलं नाही, सरकारला असं वाटलं नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला असं वाटलं नाही की तुमच्याच पत्राचा FIR करून सुमोटो घेऊन गुन्हा दाखल करावा आणि गणेश पांडेला अटक करावी. नाही, असं नाही आहे. ते माझ्या कंटिन्यूस कॉन्टॅक्टमध्ये होते. देवेंद्र दादा माझ्या कंटिन्यूस कॉन्टॅक्टमध्ये होते आणि माननीय मुख्यमंत्री मला विचारत होते, डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली माणसांच्या थ्रू, की तुला करायचे का FIR, तर आपण करूया. आणि मी मगाशी तुम्हाला जे म्हटलं की आशिषजींनी, सुनील कर्जतकरजींनी मला पहिलेच विचारलं की तुला काय करायचं आहे, तुला करायची FIR तर तू कर. मला कुणीही थांबवलं नाही किंवा कुणीही अडवलं नाही, कुणीही दाबलं नाही की FIR करू नकोस. विधिमंडळात म्हणजे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि विधिमंडळाच्या पटलावरती सरकार जे निवेदन करतं ते ग्राह्य धरलं जातं. सरकारची तिथं बाजू स्पष्ट होत असते. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाकडं ही चौकशी सोपवली. याचा अर्थ अनेक तज्ज्ञ असा काढतात की या प्रकरणावरती पडदा टाकण्याचा एक प्रकारे प्रयत्न झाला आहे सरकारकडून. का तर फौजदारी कारवाई टाळली गेली पाहिजे. आता तुम्ही FIR केल्यामुळं
या प्रकरणानं आता उचल खाल्ली आहे आणि फौजदारी कारवाई होऊ शकते. मला या टर्म्स म्हणजे या तुम्ही टेक्निकल टर्म्स बोलताय, मला काय ते माहिती नाही. पण असं असतं का की महिला आयोगात कंप्लेंट केली तर मुख्यमंत्र्यांनी सरळ सरळ फौजदारी कारवाई आम्ही करतो आहोत, या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करतो आहोत आणि सभागृहाची जी मागणी आहे विरोधकांची, गणेश पांडे याला अटक व्हावी, ती आम्ही करतो आहोत असंही ते बोलू शकले असते. पण राज्य महिला आयोगाकडं हे प्रकरण सोपवल्यानंतर त्याच्या सुनावण्या होणार आणि त्या महिलेचेच वाभाडे निघणार. ते तर या केसमध्ये होतं ना हो. म्हणून तर बायका असं मॉलेस्टेशन किंवा विनयभंग किंवा रेप केसमध्ये पुढे का येत नाहीत. सुरुवातीला मी पटकन येऊन का नाही कंप्लेंट केली, कारण तुमच्या बाबतीत जे झालं आहे, जसं आता मगाशी मला तुम्हाला सांगायलाही लाज वाटत होती की तो काय बोलला. म्हणजे त्यांना बोलताना किंवा करताना लाज वाटत नाही, पण आम्हाला ते सांगताना लाज वाटते. तर वाभाडे तर निघतातच या केसमध्ये, म्हणूनच कुणी पटकन कंप्लेंट करत नाही हो. लक्षात आलं का? 8-10 दिवस विचार करण्यात जातात की कंप्लेंट करू की नको, हे सगळं निघणार. मैथिली, मला एक प्रश्न आवर्जून विचारायचा आहे की तुम्ही म्हणताय की तिथले जे साक्षीदार होते ते कोणीही पुढं येणार नाहीत, पोलीस चौकशीमध्ये सुद्धा ते सहकार्य करतीलच असं नाही आहे. नाहीच करणार. करतीलच असं नाही वगैरे नाही, ते नाहीच करणार आहेत. हां, ते सहकार्य करणार नाहीये ते मला माहिती आहे आणि म्हणूनच मला लेट झालाय कंप्लेंट आता करायला. गणेश पांडे हा पक्षातून बाहेर पडलेला आहे, त्याची हकालपट्टी झालेली आहे. अशा वेळी तिथले जे साक्षीदार आहेत ते अजूनही पक्षाचेच निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. नाही, ते पक्षाचे निष्ठावंत नाही आहेत. ते जर पक्षाचे निष्ठावंत असते तर ते माझ्या बाजूने उभे राहिले असते. मग तेच आम्ही म्हणतोय की सरळ सरळ इथं तुम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न होणार आहे, तुम्हाला कळतंय. हो, ती माणसं जर एका पर्टिक्युलर माणसासाठी काम करतायत, ती पक्षासाठी काम करत नाही आहेत, नाही तर ती आज मैथिली जावकरच्या बाजूने उभी नसती का राहिली की बाबा हिच्या बाबतीत चुकीचं झालं आहे तर आपण हिच्या पाठीमागे उभं राहूया. मैथिली, पत्र लिहिताना तुम्हाला खरंच असलं वाटलं होतं की हे प्रकरण इतकं दूरपर्यंत जाईल? म्हणजे मुळात हे पत्र लीक होईल असंच वाटलं नव्हतं, नाही तर मी नसतं लिहिलं. अनेकांना तर असं वाटतंय की हे पत्र लिहिण्यामागेच मोठं राजकारण आहे. नाही, पत्र लिहिण्यामागे काय राजकारण असणार. जसं कोर्ट मार्शल होतो मिलिटरीमध्ये त्या प्रकार, आणि मग म्हणजे सिनियर्स बसतात, केस ऐकून घेतात, त्या प्रकारे प्रदेश कार्यालयात मला आणि अध्यक्षांना बोलवलं आणि दोघांचंही ऐकून घेतलं आणि जज म्हणून माननीय आशिषजी शेलार आणि माननीय सुनीलजी कर्जतकर बसले. त्यांनी सगळं ऐकून घेतलं दोघांचंही आणि त्यांनी निर्णय दिला. त्यांना जे योग्य वाटलं ते, त्यांना वाटलं की बाबा मैथिली खरी आहे म्हणून त्यांनी मला न्याय दिला. तुम्हाला अजूनही असं वाटतं की पक्षाने तुमच्याबरोबर न्याय केला आहे, पक्षानं तुमच्यावर अन्याय केला नाही, किंवा पक्षातल्या कोण्याही नेत्यानं तुम्हाला यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला आहे किंवा त्यांनी तुम्हाला न्याय न देण्याचा प्रयत्न केला, अन्याय करण्याचा प्रयत्न केला? नाही हो, असं कसं म्हणताय तुम्ही. मी तुम्हाला सांगितलं ना, पहिल्याच दिवशी मला पहिला प्रश्न कर्जतकर साहेबांनी विचारला, तुला काय हवं आहे तू सांग. म्हणजे तेव्हाच जर मी म्हटलं असतं की हो मला FIR पाहिजे तर ते म्हणाले ते कर FIR. त्यांनी नंतर विचारलं मला, तुला वाटतंय न्याय झाला? म्हटलं हो, माझ्या बाबतीत न्याय झाला. तुमच्या बोलण्यातनं हे स्पष्ट आहे की तुमचा सर्व रोष विनयभंग करणाऱ्या गणेश पांडेवर आहे आणि गणेश पांडेवरती अटकेची कारवाई व्हावी. तो ज्या पद्धतीनं तुमच्याशी वागला आहे त्यानंतर तो प्रसारमाध्यमांमध्ये खोटा बोलतो आहे असं तुमचं म्हणणं आहे. तर आता गणेश पांडेच्या बाबतीत पोलिसांनी काय करावं अशी तुमची मागणी आहे? नाही, खरं सांगू का, त्याला अटक व्हावी वगैरे असं माझ्या कधी डोक्यात नव्हतं आणि आजही नाही आहे. मी ही जी FIR केली आहे ही माझ्या सेफ्टीसाठी केली आहे. मला जर वाटत असतं की तो अटक व्हावा तर मी कधीच केली असती ना, मथुरेहून आल्या लगेच. या केसला लॉजिकल एंड काय आहे? त्याला अटक नाही तर काय आहे? मला माहिती नाही. तुम्ही सेफ्टीसाठी ही FIR केली म्हणताय, कशा पद्धतीची सेफ्टी? अहो, ते मला डायरेक्ट धमकी देत आहेत. त्यांचे जे समर्थक आहेत ते फेसबुकवरनं जर मला धमकी देत आहेत तर माझ्या जीवाला धोका आहे. मग अशा वेळेस माझ्याकडे पोलीस कंप्लेंट पाहिजे ना. तुमचा जो पक्ष आहे भारतीय जनता पक्ष हा सत्ताधारी पक्ष आहे, केंद्रात आणि राज्यातसुद्धा त्याची सत्ता आहे. तुम्ही ज्यांचा उल्लेख देवेंद्र दादा म्हणताय ते मुख्यमंत्री आहेत, ते तुमची सुरक्षा करतील असं तुम्हाला वाटत नाही? अहो, ते काही 24 तास माझ्याबरोबर राहू शकत नाहीत ना. जे कोणी पार्टीतले सिनियर लोक आहेत, म्हणजे देवेंद्रदादा असो किंवा बाकी सगळे जे माझ्या बाजूनी आहेत, आता रावसाहेब दानवे ते सतत कॉन्टॅक्टमध्ये आहेत, योगेश अण्णा सतत कॉन्टॅक्टमध्ये आहेत, कांताताई नलावडे कॉन्टॅक्टमध्ये आहेत. अरे पण हे लोक काय 24 तास माझ्याबरोबर राहणार का सांगा? नाही राहू शकत ना.
तर मला काहीतरी विचार करायला लागेल ना. भले मी त्यांना फोन करीन उद्या प्रॉब्लेममध्ये आल्यावर, पण फोन लावायला तर मला वेळ मिळाला पाहिजे की मी प्रॉब्लेममध्ये आले. तेवढाही वेळ कुणी दिला नाही समोरच्यांनी मला तर.